आपण पालघर जिल्ह्यामध्ये एकूण 4 नगर परिषद 3 आणि 1 नगरपंचायत वाडा इथे निवडणूक लढताय शिवसेनेच्या माध्यमातून. तर एकूण जिल्ह्यात काय परिस्थिती तुम्हाला दिसते? आपल्या जिल्ह्यातील सर्व जिल्हावासियांना माहिती आहे, आपल्यालाही कल्पना आहे का एकनाथ शिंदे साहेब यांचं या जिल्ह्यासाठी योगदान किती आहे. त्याचबरोबर गेले 20 वर्षभर जिजाऊ शैक्षणिक सामाजिक संस्थेच्या मार्फत आम्ही केलेलं घरोघरचं काम असेल, मग ते आरोग्याचं असेल, शिक्षणाचं असेल, महिला सक्षमीकरणाचं असेल, शेतकऱ्यांचं असेल, क्रीडाविषयी असेल, हे काम घर टू घर पोहोचलेलं आहे. आणि शिंदेसाहेब नगरविकास मंत्री असल्याने पालघर, डहाणू, जव्हार किंवा वाडा या नगरपंचायतींना, नगरपालिकांना गेल्या 4-5 वर्षामध्ये मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून, ज्या मागणीनुसार निधी उपलब्ध करून दिलेला आहे. मुख्यमंत्री असताना लाडकी बहीण योजना, लाडका भाऊ योजना, विविध प्रकारचे शेतकऱ्यांच्या योजना घरघर पोहोचवलेले, घरघर शेतकऱ्यांना सर्वांना मदत केलेली आहे. देशातला पहिला मुख्यमंत्री असेल की जिथे संकट आलं तिथे धावणारा, मग तो रायगडमधील दरी कोसळून अपघातग्रस्तांना मदत असो, कोल्हापूरचा पूर असो, किंवा पहलगामचा काश्मीरमधील हल्ला असो अतिरेक्यांचा, असा कुठला राजकारणी किंवा कोविडचा काळ असो, आणि आम्ही त्यांचे सर्व शिलेदार आहोत. आम्ही जिजाऊच्या मार्फत अशीच कामं करतो की जिथे जिथे संकट येतं समाजात, तिथे तिथे आम्ही पहिलं पाऊल आमचंही असतं साहेबांच्या पाठीमागे, का जेणेकरून समाजाचा सर्वांगीण अडचणी आहेत त्या सोडवण्याचं काम आम्ही करतोय. त्याच पद्धतीने साहेबांच्याच पद्धतीने करतो. त्यामुळे समाजाचा प्रचंड सपोर्ट आहे आम्हाला. प्रत्येक घरी गेल्यानंतर तिथे ताई आरती करते, घरी गेला तर आजोबा सांगतात माझा चष्मा तुमच्या हॉस्पिटलचा आहे, आजी सांगते माझ्या डोळ्याचं ऑपरेशन तुम्ही केलंय, पुढे कुठे गेलं तर ताई सांगते माझी डिलिव्हरी आपल्याच हॉस्पिटलमध्ये झाली, मोफत सिजर झालं, कुठे गेलं तर गर्भपिशवीचं कॅन्सर माझा झाला असता, ऑपरेशन नसतं झालं ते मोफत झालं. कुठे गेलं, मोठ्याच्या पाड्यासारख्या ठिकाणी गेलं तर एक मुलगी पोलीस भेटते, 2 मुलं पोलीस झालेले असतात. शिवाजीनगरला गेलो तर स्टेट SBI मध्ये एका ताईचे पती गेलेले, तिची मुलगी SBI मध्ये अधिकारी झालेले आहेत. जव्हारला गेलो, मुलगी आपल्याकडनं शिकून इंजिनिअरिंग करून आज MS करते. त्याच्या पुढे गेलो तर एक मुलगी आदिवासी समाजाची फायर ब्रिगेडमध्ये अधिकारी पदावर लागलेले. डहाणूला गेलो तर CA झालेला मुलगा भेटतो, पोलीस झालेला, आत्महत्या करायला जाणारा तरुण आपल्या पोलीस भरती केंद्रात येतो आणि तो पोलीस प्रशासनात येतो. पालघरमध्ये गेला तरी तीच परिस्थिती आहे. या सर्व सामाजिक कामाचे म्हणजे निवडणुकापुरते आम्ही काम करणारे लोक नाहीत, तर आम्ही 12 महिने 24 तास समाजाची सर्वांगीण सेवा करणारे लोक आहेत. त्यामुळे लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आहे का अगदी आम्हाला निवडणुकीच्या आधी युती करायला लोक हिणवणी करत होते, पण आज प्रत्येकाची पायाखालची वाळू गेलेली आहे. एकूणच जिल्ह्यात शिवसेनेच्या काही कार्यकर्त्यांवरती पोलिसी छापे टाकल्याच्या किंवा अशा परिस्थिती काही घडली असेल तर अफवांचंही प्रमाण खूप वाढलं आणि एकूणच तुमच्या संबंधित जे कार्यकर्ते आहेत त्यांच्यावरती कारवाई होते, अशा पद्धतीच्या अफवा पसरवून आपल्याला बॅकफुटवर आणण्याचा प्रयत्न केलाय का? अफवा कधी पसरवल्या जातात? जेव्हा समोरच्या योद्ध्याला हरवता येत नाही मग काहीतरी अफवा पसरल्या जातात. मग उदाहरणार्थ एक जो गुन्हा आहे, माझ्या नातेवाईकांनी गुन्हा झालाय, आज तुम्ही पत्रकारिता क्षेत्रात इतके वर्ष आहात, कधी असं असतं का याच्या मेवण्याने हा गुन्हा केला म्हणून अशा प्रकारे बातम्या असतात. मुलाबाबत बापाचा लिहिलं जातं, जो दुसरा फॅमिली आहे, दुसरं कुटुंब आहे, त्याबाबत कधी काय लिहिलं जातंय का? उद्या एखाद्या 3 वर्षाच्या मुलीवर एखाद्या नातेवाईकाने बलात्कार केला म्हणून त्याच्या काय नातेवाईकाचं नाव टाकलं जातं का? ज्यांनी बलात्कार केला त्याच्यावर केलं जात आहे. परंतु जाणून बुजून का स्वतःचं सामाजिक काम शून्य, राजकीय काम शून्य, निवडणुका या फक्त दबाव तंत्राच्या नावाने जिंकायच्या की काय देवाला माहिती, म्हणून बदनामीसाठी हे षडयंत्र केलं जातंय आणि त्यासाठी बाहेरची माणसं परचेस करून हे पद्धतशीरपणे पसरवण्याचं काम केलं जातंय. कुठेतरी सामाजिक कामाला गालबोट लागायचा. माझं तर म्हणणं आहे का असे लिहिणारे, असे बोलणारे का जे त्यांना करायला, आम्ही तर छाती ठोकपणे सांगतोय का 3 जिल्ह्याची आरोग्य व्यवस्था सांभाळणारी आपली जिजाऊ आहे. ते जे शाश्वत काम आहे का हॉस्पिटल उभे आहेत, हजारो नव्हे तर लाखो लोकांना दरवर्षी उपचार मोफत मिळाला जातो. आम्ही छाती ठोकपणे सांगतोय का तलासरीच्या नाक्यापासून, गुजरातच्या बॉर्डरपासून सावंतवाडी म्हणजे गोव्याच्या बॉर्डरपर्यंत स्पर्धा परीक्षा अभ्यासाचं जाळं आज नाही केलेलं, 12-15 वर्षापासून झालं केलं की ज्यातनं हजारो विद्यार्थी प्रशासनामध्ये नोकरी लागले आहेत. अगदी पोलीस कॉन्स्टेबल बसून IPS पर्यंत. कोल्हापूरून आलेले स्वप्नील मानेसारखा तरुण ज्याला आई वडील नव्हते, तो तरुणी IPS झाला. मोहिनी बारबल सारखी आदिवासी तरुणी उद्या आत्महत्या केली असती, तिने 19व्या वर्षी पती गेले, 2.5 महिन्याचं पोटात बाळ होतं, त्या तरुणीला जिजाऊने अभ्यास करण्याचे पैसे दिले, धुणी भांडी करणाऱ्या तरुणीला, आणि आज मुंबई फायर ब्रिगेडमध्ये अधिकारी पदावर आहे. हजारो विद्यार्थ्यांचं बरं, मागच्या एका वर्षामध्ये 950 विद्यार्थी एकही पैसा पेढ्याची अपेक्षा न करता प्रशासनात लागलेले आहेत. तुम्हाला जाहीरपणे सांगतोय, आता होऊ घालणाऱ्या पोलीस भरतीमध्ये किमान
15,000 पोलिसांमध्ये 1,500 पोलीस हे आपल्या या 5 जिल्ह्यातील असतील. 5 जिल्ह्यातील तर नव्हे तर महाराष्ट्र राज्यातील विविध जिल्ह्यातले ज्याला आई वडील नाही असे विद्यार्थी आपल्या झडपोलीच्या जिजाऊ प्रांगणात शिकतात. त्यावेळेस आमचे कुठलेही महाशय ज्या बातम्या चालू आहेत त्यातल्या कुठल्याही महाशयानेच कधी चांगली बातमी नाही टाकली का बाबा इथे एक आदिवासी जिल्हा आहे, जिल्हा विभाजन होऊन आज 2014ला जिल्हा विभाजन झालंय, आज तक जिल्हा रुग्णालय नाही, पण इथल्या एका शेतकऱ्याच्या पोरांनी इथल्या गोरगरिबांसाठी आरोग्य व्यवस्था उभी केलेली का अगदी NICU पासनं कॅन्सर पर्यंतचे सर्व उपचार मोफत करतोय. स्वतःच्या व्यवसायातून आलेल्या पैशातून भले कर्ज घेऊन परंतु आपल्या समाजाची प्रामाणिकतेने सेवा करतोय. इथे गोरगरिबांची 200 लोकवस्तीच्या गावामध्ये 2,000 विद्यार्थी शिक्षण घेतात. अगदी जे सरकारला जमलं नाही की इयत्ता 9वी पासून गोरगरिबाचे आमच्या आदिवासी भागातील बहुजनांची मुलं डॉक्टर झाली पाहिजेत त्यासाठी नीटचे क्लासेस सुरू केले. गोरगरिबांची मुलं नुसते ITI करून आमच्या घराची कौलं नाही बदलणार त्यासाठी IITला पाठवण्यासाठी त्यांच्यासाठी दालन उभं केलेले आणि त्यासाठी तज्ज्ञ IIT टीचर आणलेत. इथल्या जिल्ह्याला अभिमान वाटायला पाहिजे का त्यासाठी अहमदाबादवरून म्हणजे गुजरातवरून टीचर इथे प्रोव्हाइड केले आणि गुजरातचे विद्यार्थी झडपोलीच्या प्रांगणामध्ये शिक्षण घेतात. ही आपल्यासाठी अभिमानाची बाब आहे. पोलीस भरती बनायचं गेलं तर 450 विद्यार्थी झडपोली जिल्ह्याला रेसिडेन्स आहेत. माझ्या घराच्या मागे आपल्या छोट्या छोट्या मुली राहतात आणि त्यांचं संपूर्ण पालकत्व केलं जातंय. परंतु या बातम्या न दाखवता रणांगणात आपला पराभव होतोय. मग कुठून तरी थातूर मातूर बदनाम करण्याचा एक कट कारस्थान आहे आणि त्यासाठी काही शासकीय यंत्रणांचाही वापर केला जातोय का उद्या प्रफुल्ल पटेलांसारखा माणूस असेल, महेंद्र